ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विधानसभेत बाळासाहेब ठाकरे सुधारण विधेयक एकमतानं संमत झालेलं आहे। नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हे विधेयक सादर केलं आणि सर्व पक्षांनी त्याला एकमतानं मंजुरी दिली। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं विधेयक संमत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भाजप, काँग्रेस अशा सर्व पक्षांनी पाठिंबा दिला। पण यावेळेला शिवसेनेचा एकही मंत्री किंवा आमदार विधानसभेत उपस्थित नव्हता। शिवसेनेचे मंत्री आणि आमदार का उपस्थित नव्हते हे माहीत नाही, पण भाजपनं पाठिंबा दिला आहे असं भाजपा आमदार राज पुरोहित यांनी यावेळेला स्पष्ट केलं। एक चांगला बिल, अति चांगला बिल महाराष्ट्र विधानसभा समोर आला आणि हे बिल खरं तर डिसेंबरमध्ये ऑर्डिनन्स करून आलेलं होतं। आज बिल क्रमांक 2 मध्ये कार्यक्रम पत्रिकामध्ये होता। शिवसेनाचे मिनिस्टर का न होते आणि आमदार का न होते ते मी सांगू शकत नाही, पण आम्ही भारतीय जनता पार्टीने ह्या बिलासाठी सगळं वाट पाहत होतो। जेव्हा 293ची चर्चा समाप्त झाली आणि बोले हाऊस समाप्त करा, तेव्हा आम्ही सगळे उठलो आणि सांगितलं की हे बिल तो आज पास करायचेच आहे, कारण बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे एक अति महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व। एक बड़ी खुशी की बात है और एक गौरव की बात है कि माननीय बाळासाहेब ठाकरे, जिनका बहुत बड़ा योगदान महाराष्ट्र के लिए था, कि 50 साल से एक बड़े नेता करके वो महाराष्ट्र में एक झुंझार नेता करके उनकी एक प्रतिमा थी। और आज हमें बहुत खुशी हो रही है कि उनका स्मारक वहीं पे जहाँ पर सभी की मांग थी, महापौर बंगला, उसी जगह पर एक उचित स्मारक, एक अच्छा स्मारक यहाँ होने जा रहा है। देवेंद्र फडणवीस सरकारचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या युग पुरुषांच्या बाबतीमध्ये आपलं हे बिल आता या ठिकाणी सादर केलं आणि सर्व पक्षांनी, मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना आहे, भाजप आहे, मनसे आहे, आम्ही सर्वांनी या बिलाला 100% पाठिंबा दिलेला आणि उत्तम असं स्मारक या संपूर्ण जगाने पाहावं, या संपूर्ण राज्याने पाहावं, देशाने पाहावं अशी भूमिका आमच्या सर्वांची आहे। म्हणून पसंतीचं बिल आम्ही या ठिकाणी त्याला पसंती दिलेली आहे।